महाराष्ट्राच्या राजकारणात ना जेव्हा जेव्हा अहिल्यानगर म्हणजे नगर जिल्ह्याचं नाव येतं तेव्हा तिथे फक्त सत्ता बदलत नाही तर अख्ख्या घराण्यांचे राजकीय हिशोब चुकते गेले जातात. सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात एकच वाक्य वाऱ्यासारखं फिरते की निष्ठावंतांचे 3-4 पर्याय आहेत पण वेगळाही निर्णय होऊ शकतो. कशाच्या बाबतीत आहे तर विधान परिषदेच्या निवडणुकांबाबतीत. हे विधान कोणाचं आहे तर विधान परिषदेचे सभापती आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांचं. पण मंडळी, हा फक्त एका साधा सुळसुळाट नाहीये, हे एका मोठ्या राजकीय भूकंपाचं गणित आहे जे मुंबई आणि नागपूरमध्ये लिहिलं गेलंय. या वेगळ्या निर्णयाचा थेट अर्थ आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अत्यंत खंदे नेते मानले जाणारे माजी राज्यमंत्री आणि जयंत पाटलांचे सख्खे भाचे प्राजक्त तनपुरे आता तुतारी सोडून कमळ हातात घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. 30 मे ही तारीख त्यांच्या भाजपाच्या प्रवेशासाठी फिक्स देखील झाली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नेमकं काय डील झाली होती? विखे पाटलांचा या संपूर्ण गेम मध्ये फायदा काय आहे आणि तोटा काय आहे? आणि बाहेरून येणाऱ्या नेत्यांसाठी रेड कार्पेट अंथरताना भाजप आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून निष्ठावंतांचं बंड ओढून घेतोय का? हा सगळा काही उसनवारीचा खेळ समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मंडळी, या सगळा गेम समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिने मागे जावं लागेल. नगर जिल्ह्यातली राहुरी विधानसभा पोटनिवडणूक, या निवडणुकीत अचानक एक अजब गोष्ट घडली होती. शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे, जे तिथले तगडे नेते आहेत, त्यांनी अचानक काय केलं तर भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात ऐन वेळेवर अर्ज दाखलच केला नाही. त्यावेळी राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या बुवाया उंचावल्या होत्या. महाविकास आघाडीचा एवढा मोठा नेता पोटनिवडणुकीत मैदानातून परस्पर माघार कसा घेतो, त्याचं गुपित आता राम शिंदेंनी उघड केलंय. राम शिंदे म्हणाले की तनपुरेंनी राहुरीच्या पोटनिवडणुकीत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द ऐकला होता. म्हणजे काय तर मॅच फिक्सिंग तेव्हाच झाली होती. फडणवीसांनी दिल्ली आणि मुंबईच्या हायकमांडकडून तनपुरेंना एक शब्द दिला होता की तुम्ही आता माघार घ्या, आम्ही तुमचं पुनर्वसन विधान परिषदेवर करू. आणि अगदी त्याच शब्दांची अंमलबजावणी आता अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत होते. पण प्रश्न हा पडतो की शरद पवारांच्या एवढ्या जवळचे जयंत पाटलांचे भाचे असलेले तनपुरे भाजपाचा शब्द ऐकायला तयार कसे काय झाले? इथे येतो राजकारणातला सर्वात मोठा फॅक्टर, म्हणजे दबाव आणि अस्तित्वाची लढाई. प्राजक्त तनपुरे गेल्या काही काळापासून एका मोठ्या कोंडीत सापडले होते. एका बाजूला त्यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांची चौकशी, ईडी आणि आर्थिक अडचणींचे फेरे सुरू होते आणि दुसरीकडेच अजित पवार जेव्हा सत्तेत गेले तेव्हा तनपुरेंच्या सोबतचे अनेक सहकारी मंत्री झाले, सत्तेची फळं चाकू लागले. काही दिवसांपूर्वीच तनपुरेंनी जाहीरपणे आपली हतबलता बोलून देखील दाखवली होती. ते म्हणाले होते, जो तत्वाशी प्रामाणिक राहतो त्याचं राजकारण आज संपत चाललंय आणि जे तत्वाशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावर जातात. हा केवळ एका नेत्याचा उद्वेग नव्हता, हा त्यांच्या भाजप प्रवेशाचा जस्टिफिकेशन म्हणजे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न होता. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की मी स्वेच्छेने जात नाहीये, मला मतदारसंघाचा विकास आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तेचा आश्रय घ्यावा लागतोय. भाजपाची रणनीती अगदी साधी आणि सरळ आहे की मावियाचे म्हणजेच महाविकास आघाडीची प्रादेशिक मजबूती असणारे खांब एका मागून एक उपटून काढायचे. तनपुरे भाजपामध्ये आल्याने शरद पवार गटाला नगरमध्ये खिंडार पडेल हे नक्की आहे. पण यामुळे भाजपाच्या आत जी अंतर्गत आग लागली आहे ना, ती कशी विझवणार? आता या संपूर्ण खेळातला सर्वात मोठा एक्स फॅक्टर समजून घेऊया, तो म्हणजे विखे पाटील घराणं. तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी जेव्हा तनपुरेंच्या भाजप प्रवेशाची पहिली चर्चा सुरू झाली होती ना, तेव्हा विखे पाटलांचे सुपुत्र म्हणजे सुजय विखे पाटील यांनी एक खेचक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, भाजपाची गाडी आता फुल्ल भरलेली आहे, इथे जागा नाहीये. पण राजकारणात गाडी कधीच फुल्ल झालेली नसते. सत्तेची गरज पडली की घ्या मांडीवर आणि सरका पुढं, असंच होतं. म्हणजेच लोकल ट्रेन सारखं लोकांना आत ढकललं जातं. आता त्याच विखे पाटलांचे सूर बदललेत. सुजय विखे आता जाहीर सभांमधून प्राजक्त तनपुरेंचे आभार मानू लागलेत. ते कार्यकर्त्यांना सांगतात, तनपुरेंची अवहेलना करू नका, आता राहुरीमध्ये प्रत्येक बांधावर कमळ फुलणार आहे. या युटर्न मागचं गणित काय आहे? खरं तर विखे पाटलांना नगर जिल्ह्यातलं एक छत्री साम्राज्य टिकून ठेवायचंय. जर तनपुरेंसारखा कट्टर विरोधक भाजपामध्ये सामील झाला तर विखेंचा राहुरी अहमदनगर भागातला पारंपरिक विरोध संपून जातो. शत्रूला संपवण्यापेक्षा त्याला आपल्याच पक्षात आणून त्याचं दात नख काढून घ्यायची, हाच विखे पॅटर्न आहे. पण मंडळी,
या हाय प्रोफाईल जोडतोडीमध्ये ज्यांचा बळी दिला जातोय ना, ते आहेत पक्षाचे निष्ठावंत देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, ज्यांच्या वडिलांनी म्हणजे माजी आमदार चंद्रशेखर कदमांनी 2009 सालापासून पक्षासाठी एकामागून एक त्याग केले. 2014 नंतर 2019 2024 प्रत्येक वेळी पक्षाने आदेश दिला आणि कदमांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची जागा भाजपला मिळण्याची खात्री झालीये, तेव्हा कदमांना वाटलं होतं की आता आपला नंबर लागेल. पण ऐनवेळी बाहेरून येणाऱ्या प्राजक्त तनपुरेंना उमेदवारीची माळ घातली जात असल्याने निष्ठावंतांचा संताप अनावर झालाय. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. पक्षाच्या आदेशामुळे वरिष्ठ नेते जरी तनपुरेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतील, पण वर्षानुवर्षे सतरंजा उचलणारे स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि कदम समर्थक गुप्त मतदानाचा फायदा घेऊन क्रॉस वोटिंग करणार नाहीत हे कशावरून? जर निष्ठावंतांनी ठरवलं तर ते निवडणुकीच्या दिवशी मोठा उलटफेर करू शकतात. राम शिंदेंनी म्हणूनच सावध विधान केले की वेगळा निर्णय होऊ शकतो, पण अंतिम निर्णय कोर कमिटी घेईल. म्हणजेच त्यांनी स्वतःवरची जबाबदारी आधीच झटकून टाकली आहे. तर मंडळी, अहिल्यानगरची ही लढाई आता फक्त एका निवडणुकीपुरती राहिलेली नाहीये. हा एका बाजूला सत्तेसाठी तत्व सोडणारा नेता, दुसऱ्याच बाजूला वॉशिंग मशीन चालवणारी भाजपाची चाणक्य नीती आणि तिसऱ्या बाजूला उपेक्षित राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता, अशा त्रिकोणी संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली आहे. 30 मे रोजी जर प्राजक्त तनपुरेंचा प्रवेश झाला तर शरद पवारांना नगरमध्ये मोठा धक्का बसेल हे निश्चित. पण त्या धक्क्याची किंमत भाजपाला आपल्याच घरातल्या बंडाने मोजावी लागली तर तो देवेंद्र फडणवीसांसाठी देखील मोठा पेच असेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? आयात केलेल्या नेत्यांना थेट मोठ्या पदांची लॉटरी देण्याची भाजपाची ही रणनीती निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपून टाकेल का? आणि नगरमध्ये कदम आणि विखे समर्थक एकत्र येऊन तनपुरेंना स्वीकारतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्याच्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.